श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. बघा, अधिक महिना आलेला आहे. अधिक महिना लागून 8 ते 10 दिवस झालेले आहे. तर बघा 8 दिवस झालेलेच आहे. तर आपल्याला या अधिक महिन्यामध्ये आपली एकादशी येत आहे. बघा 27 तारखेला एकादशी आहे. तर आपल्याला ह्या एकादशी उद्या म्हणजे उद्याच 27 तारीख आहे. तर आपल्याला उद्या कुठली भगवान विष्णूंची सेवा करायची आहे, जी की आपली अधिक महिन्यात पहिली एकादश आलेली आहे. त्यामुळे आपल्याला ही सेवा करायचीच आहे. न चुकता तुम्ही ही सेवा करा, कारण की अधिक महिन्यात आपल्याला सेवेचं बँक बॅलन्स हे अधिक करायचं आहे आपल्या. तर त्याच्यामुळे बघा आपल्याला कुठली सेवा करायची आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, रात्री शार्प 12 वाजता आपल्याला भगवान विष्णूचं विष्णू सहस्रनाम 12 वेळेस वाचायचं आहे. 12 वाजता 12 वेळेस वाचायचं आहे. विष्णू सहस्रनाम 12 वेळेस वाचायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अजून व्यंकटेश स्तोत्र रात्री 12 वाजता तुम्हाला ॲटलिस्ट तुम्ही 3 दिवस जरी नाही वाचले तरी चालेल, पण उद्या आपली एकादश आहे. उद्या रात्री 12 वाजता तुम्ही 21 वेळेस तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे. आणि खरं सांगते, तुम्ही कितीही दुःखामध्ये, कितीही तुम्ही कुठल्याही कामात अडकले असेल तर तुमचे कामं नक्की मार्गी लागतील. कारण की खरं सांगते, खूप महत्त्वाच्या सेवा आहे ह्या. आणि ज्यांच्याकडून शक्य होतील ना त्यांनी नक्की करा. मी तुम्हाला सेवा सांगते, यातल्या मी कुठल्या सेवा करते. तर खरं सांगते, मला 2 छोटी मुलं आहे. माझ्याकडून जेवढ्या सेवा होईल ना मी तेवढ्या करते. कारण की जेवढं शक्य होईल तेवढं नक्कीच करण्याचा प्रयत्न करत असते. माझी इच्छा असते, महाराजांनी माझ्याकडून करून घ्यावे या सेवा. तर बघा, तुम्हाला नंतर आहे बघा, विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे 12 वेळेस. नंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे 21 वेळेस. नंतर तुम्हाला आपल्याला गीतेचं तुमच्याकडून नाही काही शक्य झालं तर गीतेचं तुम्हाला 15वा अध्याय वाचायचा आहे. तुम्ही मराठीत वाचा, संस्कृतमध्ये वाचा, प्राकृतमध्ये वाचा, तुमची इच्छा. तुम्हाला जसं वाचायचं तसं तुम्ही वाचू शकता. नंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, त्यानंतर तुम्हाला हे करायचं आहे. बघा, संस्कृतमध्ये वाचलं, प्राकृतमध्ये वाचायचं असेल प्राकृतमध्ये वाचा. व्यंकटेश स्तोत्र आणि विष्णू सहस्रनाम जरी तुम्हाला वाचता वगैरे नसेल तर तुम्ही ऐकूही शकता. त्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 1 माळ जप करायची. तुमच्याकडून काहीही नाही शक्य झालं तर तुम्ही एवढं तरी उद्या नक्की करा. उद्या तुम्ही उपवास कुठली एकादश नाही धरली नसेल तर तुम्ही प्रत्येक महिन्याची एकादश नसेल धरत, पण उद्याची एकादश नक्की धरा. कारण की आपल्याला अधिक आहे. ज्यांच्याकडून म्हणजे शक्य होत असेल तर धरा. नसेल तुम्हाला काही गोळ्या वगैरे असेल, BP शुगर वगैरे या गोळ्या असतील, टॅबलेट असतील तर नका धरू, काही हरकत नाही. पण तुम्ही या सेवा करू शकता. तुम्हाला पिवळ्या रंगाचे फूल किंवा मिठाई वगैरे तुम्हाला पांडुरंगाला व्हायची आहे. म्हणजेच आपल्या करता धरता विष्णू, म्हणजे सगळे आपले बघा, करता धरता आपले मालक ते आहे, ब्रह्मांड नायक आपले ते आहे. तर बघा, तुम्हाला पिवळ्या कलरचं दान करायचं. या दिवशी तुम्हाला दानधर्मालाही खूप महत्त्व मानलेलं आहे. खूप महत्त्व आहे दानाला, धर्माला. तुम्ही या दिवशी दानधर्मही करू शकता. तुमच्या स्वइच्छेने अन्नदान करू शकता, गोमातेलाही करू शकता, तुमची इच्छा. तर बघा, गूळ वगैरे तुम्ही उद्या गाईला देऊ शकता. तर बघा, त्यानंतर या दिवशी आपल्याला कांदा लसूण शक्य असेल तर तुम्ही नाही खाल्लं तरी चालेल. कारण की आपल्याला सात्विक अन्न खायचं आहे. कोणी एकादशीला राईस खात नाही, म्हणजेच आपला भात पण खात नाही, वांग्याची भाजीही खात नाही. तर अशा पद्धतीने बघा, खूप छोट्या गोष्टी. काही जण तर अधिक महिन्यामध्ये 1 टाईम उपवास धरतात, म्हणजे सकाळी उपवास धरायचा, फक्त 1 टाईम संध्याकाळी जेवायचं, अशाही खूप जणांचं असतं. तर बघा, आपल्याकडून पूर्ण नाही तेवढं नाही होत, पण आपण ॲटलिस्ट 1 दिवस एकादशीचा उपवास पकडू शकतो. ज्यांच्याकडून शक्य असेल त्यांनी नक्की पकडा आणि जेवढे सेवा सांगितलेलं आहे तेवढं नक्की करा. कारण की करता करविता आपले ब्रह्मांड नायक आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण. बघा, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.